म्हणजे आता बीट लागतील याच्यावर त्यांनी 6 बॉलात ना 17 रन होईल. चार बॉल 17 मिनिटात 2 बॉल खाऊ दिला त्यांना. हा तर आता काय बीट लागले माहिती आहे, आताच्या मॅच मध्ये पहिली ओव्हर टाकणार स्टोनर आणि जर पहिल्या ओव्हर मध्ये किती 12च्या वर रन दिले आणि वाढीत साडी घालून फिरणार. तर नमस्कार मंडळी, मी पियो आणि तुमचा परत एकदा आपल्या मालवणी पोर आणि मालवणी मिनी ब्लॉगात स्वागत करतोय. तर मंडळीने तुमका पहिलो व्हिडिओ बघून तर कळलाच असताना की तुमचा आज भाव मॅची खेळासाठी गेलेलो होतो आणि खरा तर माझं आणि बॅटीशी लांब तागत संबंध नसा, पण ह्या सगळ्यांच्या सांगण्यावर मी आपलो बॅटी आपटू साठी आज गेलेलो होतो. पहिल्यावर तर सगळ्यात पहिली मॅच सुरू झाली ती आपल्या अमर भाऊची आणि ह्यानी याच्या आधीच विकेट काढूक सुरुवात पण केलेली होती आणि एकच नाही तर एका विकेटवर काय त्याचा पॉट भरणार नाही होता, त्याच्यामुळे यॉर्कर टाकून परत एकदा दांडी गुल केलेली होती आणि अमरने नुसतं बॉलिंगच नाही तर बॅटिंग मध्ये पण कडक अशी सुरुवात करून दिलेली होती. बघता याच्या धडाकेबाज बॅटिंगमुळे आणि पूर्ण टीमच्या सहकार्यामुळे हे तर ही मॅच जिंकलेले होते. पण आता विषय झालो तो आपल्या मॅचीचा, कारण थोड्याच वेळात आपली मॅच लागणार होती आणि त्याची सगळी तर आम्ही प्लॅनिंग एकदम कडक केलेली होती. आता प्लॅनिंग नुसार तर सगळ्यात पहिलीवर युवराज का दिलेली होती आणि त्याका दिलेल्या संधीचं त्यांनी एवढं काय फायदा उठवला आणि समोरच्या बॅट्समॅनचा पहिल्याच बॉलात दांडक्या उडवल्या. त्याच्यानंतर विषय आपल्या बॅटिंगचो. माझ्या कधी नाही तो पहिलोच बॉल बॅटिंग लागलो, पण ताकद कमी पडल्या कारण पहिल्याच कोपऱ्याच्या बाहेर गेलो. असा मॅच हारल्यानंतर झाला असा का मंडळी ना. आता नुकती मॅच झाली आमची आणि त्या मॅच मध्ये ना हो बघा ह्यो जो तुमका बॉलर दिसता म्हणजे आता बीट लागतील याच्यावर त्यांनी 6 बॉलात ना 17 रन होईल. चार बॉल 17 मिनिटात 2 बॉल खाऊ दिला त्यांना. हा तर आता काय बीट लागले माहिती आहे, आताच्या मॅच मध्ये पहिली ओव्हर टाकणार स्टोनर आणि जर पहिल्या ओव्हर मध्ये किती 12च्या वर रन दिले आणि वाढीत साडी घालून फिरणार. मंजूर ना. तर ह्यो सगळं विषय मंजूर झाला आणि त्याच्यानंतर टॉस उडूक घेतल्याने पण बाजूक लक्ष गेलो तर बघता येतं काय खायच्या तरी बारक्याची औषध ते काय चोपटाईच घरात घेऊन जाय होती आणि असे दिवस माझ्यावर लयच वेळा आलेले होते, त्यामुळे जुनी आठवण एकदा ताजी झालेली होती. तो विषय सोडा. टॉस पडल्यानंतर आमच्या प्लेयरांनी सगळ्यात पहिली बॉलिंग घेतल्यानी होती आणि आमच्या बॉलरांचं असो काय पेट काढल्यानी की चापकारके पाटील यांच्या वळ काढून दिलेल्याने. आता समोरच्या टीमीच्या पण चापकारके वळ काढूसाठी बॅट दिलेल्या तुमच्या भावाच्या हातात. तुमच्या भावाक काय झपला नाही आणि मॅच हरला. काय झालेला इम्रानचं पांढरे वाईट झालं होते पण होता तसे झाला आणि मॅच हरला. अक्षरशः 12 रन देणार नाही म्हणून झालेलं. असो बॉलर खय जन्मात येऊ नको. 22 रन दिले. इज्जत काढल्या आमची इज्जत. आणि काय सांगणार, फक्त ही पण मॅच 47 रनांची 9 रनांनी हरला. तर आता पुढचं व्हिडिओ तुमका माहिती आहे आपलं पार्ट 2 कसलं येतो. एकदम जोरदार साडी आणते मी घरात जाणार. आता तयारीत राहा. चला नेक्स्ट पार्ट साठी आणि पार्ट 2 साठी जास्तीत जास्त लोकांनी कमेंट करा, नक्की येतो.